ही लाली नक्की गेली कुठं? आता नवीन काय कांड नाही केला म्हणजे मिळवला. अहो काय लालीजी, होता कुठं तुम्ही? तुमचंच काम करायला गेले होते. कुठलं काम? हात पुढे करा. ही तुमच्या दुकानाची चावी हीच आहे ना? त्या दुकान मालकाशी बोलायला गेले होते. तो आपल्याला दुकान द्यायला तयार झालाय. तुम्हाला कशी काय दिली त्याने? पण तो कोणाचं ऐकत नव्हता. काही नाही, त्याला 4 गोष्टी प्रेमाने सांगितल्या, त्याला पटल्या, ऐकलं त्यानं, दिली चावी. तुम्ही नका त्या सगळ्याचा विचार करू. तुम्ही तुमचं काम सुरू करा. दुकान हातात नव्हतं तर केवढा चेहरा पाडून बसला होतात. आता खुश आहे ना तुम्ही? लय खुश आहे. खरं तर तुमचा आभार मानावं तेवढं कमीच आहे. नवऱ्यानं बायकोचे आभार नसतात मानायचे, तिच्यावर प्रेम करायचं असतं. लाले, ए लाले, आले आले. हा, त्या बोलवत आहेत, आलीच. मला पुन्हा 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 त्याच प्रकरणात नाही अडकायचंय. तेच दुकान, त्याच बायका, पुन्हा नवीन सावध शोधा, तिला पटवा, तिच्याकडचे पैसे घ्या. ही लाली येणार, काहीतरी कुटाणा करणार, त्याच्यातून मला बाहेर पडा. तेच तेच चक्र त्याच्यातच अडकत जा. नकोच आहे हे सगळं मला. योग्य वेळ आली की इथले पैसे घेतो. इथल्या माणसांना, या गावाला कायमचा टाटा बाय बाय करतो. मग कातळवाडी, तिथले पैसे, मग आउट ऑफ इंडिया. राहिली. लाले, अगं कुठे गेली होतीस तू? आणि बाहेर जाताना सांगून जाता येत नाही तुला? आत्ताच कुठे एकतर एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलीयस, त्याचा त्रास तुझ्या सगळं पूर्ण घरादाराला झालाय, तरी परत तसंच वागतीये तू? ए फुले, काय बोलायचं नाही. हा, तिचं नवरा आहे, तिची काळजी करायला. आपण काय सांगत बसायचं नाही, त्यांचं ते बघून घेतील. हा, अगं पण गेली कुठे होतीस ते तरी सांग. आत्या, मला ह्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघवत नव्हतं. आता दुकान परत सुरू करता येणार नाही म्हणून लईच काळजीत होते. मग त्या दुकान मालकाला जाऊन भेटले. त्याला नीट प्रेमानं समजावून सांगितलं का ह्यांची काहीच चूक नाही. आता जिच्या खुनाचा, गायब केल्याचा आरोपच ह्यांच्यावर आहे, तीच येऊन सगळं सांगते म्हणल्यावर त्याचा विश्वास लगेच बसला आणि त्यानं चावी दिली लगेच. आता ह्यांना दुकान परत सुरू करता येईल. बरं झालं बाई. लाले, नवऱ्याचा किती विचार करतेस ग तू? असंच माझ्या गोपाळच्या पाठीशी उभी राहा आणि त्याला अशीच साथ दे. नाही, लालीजींनी जे केलं ते चांगलंच केलं, कौतुक आहे त्याच्यासाठी. पण आता दुकानाची काही गरज नाही. म्हणजे दुकान चालू करून काही उपयोगच नाही ना. गिऱ्हाईकं कशी येतील परत, कशी परत माझ्या विश्वास ठेवते याला, कसं दुकान चालायचं? खरंय. एखादा माणूस एकदा तुरुंगात जाऊन आला ना की त्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेव. पण दुकान नाही, पण दुसरं काहीतरी करायला पाहिजे की नाही? हा, नाहीतर मग घर कसं चालणार? खरे बाई एकदम. हा, मी तर म्हणते दुकानाचं राहिलं लांब. हा, जेव्हा गोपाळ जेलमध्ये होता ना, वय गला आले, तेव्हा घरच्यांवर नाही ते घाणघाण आरोप केले गावातल्या लोकांनी. बाई काय नको नको ते बोलले. जीनं हराम करून टाकलं होतं आमचं. नशीब देशमुखांच्या घराला वाळीत नाही टाकलं कोणी. हा, खरे बाई, हिला तर ना गावात एका घरात सत्यनारायणच्या पूजेच्यात हाकललं होतं. हा, हो गो फुलात आहे, मला केव्हा हाकललं होतं? हा बाई, विसरणार आहे का मी तो दिवस? हा, पाक गाणगाण बोलले होते, मला इज्जत काढली होती माझी. प्रसादाचा शिरा भेट टेकवला नाही मा हातावर. नको बाई, ती आठवण वय नव्हत त्या. जे झालं ते झालं, ते आठवून काय बदलणार आहे का? अहो, तुम्ही नका काळजी करू. मी स्वतः जाऊन सगळ्या माणसांना सांगेन का माझा नवरा निर्दोष आहे, त्याची या सगळ्यात काहीच चूक नव्हती. तुमच्यावर लागलेला एक एक डाग धुवून काढीन मी. लालिताई,
कशाला आलीस इकडं? काय काम आहे तुला? तुझे पैसे मिळालेत ना? मग आमच्या दारात काय? अहो पण चल तिकडं. कशाला आलीस इथं? अहो ताई, मी पैसे मागायला नाही आली. ते तुमच्याबद्दल समजा कळलं मला. एक बाई म्हणून काळजी वाटली. बाज झाली आहे नाटकं. निघायचं. काय झालं? अहो काय नाही, ते ललिताईंना भेटायला आली होती. त्यांची विचारपूस करायला. मी म्हंटल आज चल, यायलाच तयार नाही. बाकी शालिनी, तू माझ्या काळजीने इथपर्यंत आलीस, माझी चौकशी केलीस, मला बरं वाटलं. बाकी तू कशी आहेस? मुलगा कसा आहे तुझा? आणि नवरा आता त्रास नाही ना देत घरी येऊन? आता समजा ठीक आहे. ते मी जामकर साहेबांच्या घरी राहते ना, त्यामुळे आता समजा ठीक आहे बघा. त्या साकेतवर अजूनही उपचार चालू आहेत. त्याच्या बाबतीत आता बातमी काढायला जामकरकडे जाता येणार नाही. किमान हिच्याकडून तरी बातमी काढतो. चला, हे एक बरं झालं. साकेची बरं आहेत का आता? तब्येतीत काय सुधारणा झाली का नाही अजून? भाई आता नीट आहेत. देवाच्या कृपेने आणि वैद्यांच्या औषधांनी बऱ्याच गुण आले त्यांना. बोलायला वगैरे लागलाय का? आठवतंय जुनं? नाही, अजून आठवत तर नाही आहे त्यांना. साहेबांनी आम्ही खूप प्रयत्न करतोय बघा. हेच तर पाहिजे मला. त्याला काही आठवलं तर माझा खेळ खल्लास होईल. हा, अहो पण ते ना सारखं डॉक्टर देवी असंच काहीतरी बरळत असतात. देवी देवी करता करता हा देवी सिंग कधी बोलायला लागेल कळणारही नाही. नक्की काय बदल झालाय हे बघितलं पाहिजे. वैद्याने सांगितलंय आठवड्याभरात बरे होतील. आता आठवायला लागेल त्यांना. काय झालं? तुम्ही दोघं असं काळजीत का दिसताय? नाही, ते साकेजींना अजून पण काय आठवत नाही ना, त्याच्यामुळे वाईट वाटते. बरं चालू दे तुमचं, हाय मी आता. काय नाही ते, अरे ताई माझी चांगली मैत्रीण होती ना. आता त्यांना जामकर साहेबांना शोधण्यासाठी साकेतचं बरं होणं लय महत्वाचं आहे. पण एवढे दिवस झाले तरी साकेत काही बरा होईना झालाय, त्यामुळं आम्हाला काळजी वाटते. अहो काळजी करायचं काही कारण नाहीये. आता ते लवकरच बरी होतील की. मी आहे की काळजी घ्यायला. चांगलंय, अशीच काळजी घे त्याची. आता तुम्ही तुमची काळजी घ्या. त्यांना राधामाने तुम्हाला किती त्रास दिला असेल, तुमचा किती छळ केला असेल. पण ताई, त्याने तुम्हाला असं कसं पळवून नेलं? नको आता तो विषय. ते सगळं आठवलं ना तरी घाबरायला होतं. पर येते मी. शालिनी, रंगपंचमीच्या दिवशी जे काही घडलं ते वाईटच होतं, पण ते सगळं विसरून तू आज माझी चौकशी करायला माझ्या दारात आलीस. मला खरंच चांगलं वाटलं. पण मी माझ्या नवऱ्यासाठी काहीही करू शकते हे तुला आता चांगलंच कळलं असेल. तेवढं फक्त लक्षात ठेव. बाय, माझं बी काय चुकलं असेल तर माफ करा. येते.